नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता 3,000 रुपये सरकार देणार आहे. या संदर्भातला जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि या योजनेअंतर्गत कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत त्याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता 6 फेब्रुवारी 2024चा हा GR आहे. ह्या GRमध्ये ह्या योजनेची माहिती दिली आहे, ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर चला, आपण खाली पाहू शकता. तुम्ही इथे योजनेचं जे नाव आहे ते मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे. सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट आपण खाली जाणून घेऊयात. राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी व त्यांना वयोमान परत्वे येणारे अपंगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी हे 3,000 रुपये मिळणार आहेत. जसं की ही रक्कम एक वेळ रक्कम असणार आहे, म्हणजेच वर्षातनं एकदाच ही रक्कम मिळणार आहे. ही रक्कम साधन उपकरण खरेदी जर करायची असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता आणि ही रक्कम तुमचा आधारला जी संलग्न बँक आहे त्या बँकेच्या DBT मार्फत तुम्हाला ही मिळणार आहे. फक्त याची पात्रता 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना हा फॉर्म भरता येणार आहे. योजनेचे स्वरूप आपण खाली पाहू शकता. योजनेचे जे काय आहे ते स्वरूप खाली दिलेले आहे. जसं की तुम्हाला यामधील काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही या 3,000 रुपयाचा वापर करू शकता. तर त्या वस्तू तुम्ही खाली पाहू शकता. चष्मा आहे, श्रवणयंत्र आहे, ड्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर आहे, फोल्डिंग वॉकर आहे, कमोड खुर्ची आहे, निब्रेस आहे, लंबर बेल्ट आहे, सवाईकल आहे. अशा प्रकारची तुम्ही कोणतीही वस्तू घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता खाली निधी वितरण अर्थस्वरूप आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये खाली पाहू शकता राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल आणि थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे 3,000च्या मार्फत तुम्हाला हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती पहा कोण करणार आहे ते आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल. म्हणजेच तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे. याची अजून ऑनलाईन प्रक्रिया चालू झाली नाही. ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले नाहीत, फक्त ऑफलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. तुम्हाला मी फॉर्म देतो. तो फॉर्म तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो फॉर्म त्या फॉर्मची जी काही प्रिंट आहे ती तुम्ही काढू शकता आणि तुमचं जे काही समाज कल्याण विभाग आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल तर त्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म जमा करायचा आहे. त्या फॉर्मसोबत तुम्हाला ही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, ती तुम्ही खाली पाहू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे दिलेले आहेत. आधार कार्ड व मतदान कार्ड. तुम्हाला इथे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड द्यायचं आहे. 2 नंबरला आहे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, म्हणजे तुम्हाला जी काय बँक आहे त्या बँकेचं पासबुकची झेरॉक्स द्यायची आहे. 3 नंबरला आहे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो द्यायचे आहेत तुम्हाला. 3 नंबरला आहे स्वयं घोषणापत्र. ते स्वयं घोषणापत्राची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि 5वा आहे शासन ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे तुम्हाला इथे द्यायचे आहेत. तर आता आपण फॉर्म पाहूयात. तो फॉर्म कसा आहे, त्याच्यामध्ये काय काय माहिती भरायची आपण ती पाहूयात. तर चला पाहूयात फॉर्म कसा दिसेल, तो कसा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म येईल. मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला इथे एक पासपोर्ट फोटो लागणार आहे. अर्जाचा अनुक्रमांक काही नाही आपल्याला. आता खाली जी डिटेल्स आहे ती तुम्ही नीट समजून घ्या मित्रांनो, काय काय इथे भरायचे आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे टाकायचे आहे. तुम्हाला अर्जदाराचा पत्र व्यवहाराचा कायमचा पत्ता लिहायचा आहे. अर्जदार भ्रमणध्वनी क्रमांक लिहायचा, अर्जदार जन्मदिनांक, अर्जदार आधार क्रमांक लिहायचा, अर्जदाराचे लिंग लिहायचे आहे, अर्जदाराची जात लिहायची आहे, पोट जात प्रवर्ग लिहायचा, अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न लिहायचे आहे तुम्हाला इथं. पुन्हा इथं
शिधापत्रिका क्रमांक लिहायचा आहे, अर्जदार बँकेचे नाव अर्जदाराच्या बँकेचे नाव लिहायचे आहे, बँकेचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे, शाखा लिहायची आहे, खाते क्रमांक लिहायचा आहे, IFSC कोड नंबर लिहायचा आहे. तुम्हाला इथे बँकेची डिटेल्स भरायचे आहे. तेवढं केल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रे, तुम्ही अर्जासोबत जे जे कागदपत्रे जोडली त्याची तुम्हाला इथं आवश्यक कागदपत्रे जोडलेले नाही किंवा आहेत ते इथं तुम्हाला लिहायचे. आधार कार्ड जर जोडलेलं असेल तर इथं आहे किंवा नाही करा. राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, कौटुंबिक उत्पन्न दाखला, स्वयं घोषणापत्र तुम्हाला मी खाली दाखवतो मित्रांनो, त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. सक्षम योजनेचा लाभ मागील 3 वर्ष घेतलेला नसल्याचे स्वयं घोषणापत्र, शिधापत्रिका क्रमांक लिहायचा आहे तुम्हाला, जिल्हा प्रदान करी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला खाली एवढं भरायचं आहे. तेवढं केल्याच्यानंतर इथं तुम्हाला स्वाक्षरी करायची. स्वाक्षरी केल्याच्यानंतर इथं अर्जदारांचे नाव लिहायचे त्याच्याखाली लिहिल्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता मुख्यमंत्री वयोश्री योजना स्वयं घोषणापत्र. तुम्ही हे स्वयं घोषणापत्र पाहू शकता. इथे तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र भरायचं आहे. एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म तिथे जाऊन भरायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.